श्रीराम. नमस्कार. आज 17 डिसेंबर 2020. पसायदान ज्ञानेश्वर निरूपण भाग 4. ज्ञानेश्वर माऊली यांचा जीवनपट आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासाठी जो संदेश दिला, मनुष्याचं आचरण कसं असावं आणि मुख्यत्वे करून पसायदान, जसं आपण पुढं निरूपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये क्षमा कशी करावी. जर पसायदानाचा आपण पूर्ण अर्थ बघितला तर त्याच्यामध्ये शेवटी सारांश असा, मी स्वतः वैयक्तिक माझं मत असं आहे की समोरच्याला क्षमा कशी करावी, समोरच्याला स्वीकार कसा करावा, हे ह्या पसायदानाचा सारांश आहे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, ज्ञानी आजचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं वर्णन, त्यांची श्रेष्ठता तुकाराम महाराजांनीच वर्णावी. एखाद्याला आपण ओळखणं, एखाद्या अध्यात्मातल्या उच्च स्थानावरच्या व्यक्तीला ओळखणं हे साधं येडागाबळाचं काम नसतं. त्याच्यासाठी जो स्तुती करतो, ज्याच्या स्तुती केल्यानंतर शब्दाला किंमत राहते, किंमत असते, किंवा त्याचे शब्द अमूल्य ठरतात, असे तुकाराम महाराज. आता ही ओळ आपण जर पाहिली, ज्ञानी याचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानी याचा राजा, ज्ञानाचा राजा कोण? गुरु महाराव. म्हणजे हा मोठा राव आहे, राजा आहे. राव, जसं राव आणि रंक, रंक राव असा जो शब्द येतो, त्यातला राव, गुरु महाराव म्हणजे गुरुस्थानी, उच्चस्थानी असलेले ज्ञानेश्वर महाराज. म्हणती त्यास ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आता हा ही जी ओळ आहे, ही जी ओवी आहे, ही आपण जसं म्हणतो की आपली मराठी भाषा एकेका अनुस्वाराने, एकेका मात्रेनी, एकेका कान्हामात्रांनी, स्वल्पविरामाने, अल्पविरामाने अर्थ बदलत असतो. तसं जर ह्याच ओवीचा मूळ कशी आहे? ज्ञानी याचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आता इथं ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केली, आणि तसंच ह्या फक्त ज्ञानी याचा राजा ह्याच्यावरती, यावर जर अनुस्वार दिला तुम्ही, तर त्याचा ती ओळ कशी होते? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. बघा, आधी म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानी याचा राजा म्हणजे ज्ञानाचा राजा, आणि दुसऱ्यांदा काय म्हटलं आहे? ज्ञानी यांचा राजा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी स्वरूप जो बोध त्यांनी सर्वसामान्य माणसाला पर्यंत पोचवला, तर त्याच्यापासनं ज्यांनी ज्यांनी योग्य ते जे ज्ञान घेतलं, म्हणून ज्ञानी यांचा म्हटलं आहे. मग तिथं लोक आली, आणि नुसतं ज्ञानी याचा म्हटलं तर फक्त ज्ञान आलं. म्हणजे एका फक्त अनुस्वाराने किती फरक पडतो बघा. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, आणि मग ते ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात की जे जे ज्ञानी व्यक्ती आहेत, ज्यांनी ज्यांनी ज्ञान धारण केलेलं आहे, त्यांनी त्यांचे, त्या माणसांचे राव आणि त्याच्यावरती अधिपत्य करणारा दोन्ही शब्द वापरलेत, चुकीचा नाही वापरला, तर त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हटलेलं आहे. ज्ञान ईश्वर, ज्याच्यामध्ये ज्ञानाचा आणि ईश्वराचा अंश आहे ते ज्ञानेश्वर. शब्दसुद्धा, नावंसुद्धा कशी ठेवली आहेत? निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताबाई. वाईट विचारांपासून निवृत्त व्हा, ज्ञान प्राप्त करा, त्याच्यावरनं तुमचं मार्गक्रमण करा, सोपान मार्ग स्वीकारा, आणि मग आयुष्य मुक्त करा. असं ती चारी भावंडांची नावं आहेत. ते पुढं आपल्याला येईलच एक एक करता. पण ज्ञानेश्वर माऊलींचं
जिथं आपण त्यांच्या घराण्याचं मूळ पाहतो आहे, तिथं ही ओवी पहिल्यांदा मुद्दामून सांगण्याचं कारण असं की आपल्या मनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती ही क्षणोक्षणी तेवत राहिली पाहिजे. ती ज्योत आहे, आणि ती जर ज्योत तेवली नाही तर हे ऐकून, निरूपण ऐकून म्हणा किंवा ज्ञानेश्वरी वाचून म्हणा, आपण काय म्हणतो, हो मी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. वाचणं म्हणजे काय, की जे तुम्ही आत्मसात करता आणि त्याने तुम्ही स्वतः वाचता, म्हणजे तुमचे वाईट विचार आपोआप नष्ट होतात आणि मनामध्ये सुबुद्धी निर्माण होते, त्याला वाचणं म्हणतात. वैचारिकता बदलते, त्याला वाचणं म्हणतात. म्हणून शब्दसुद्धा आपले मराठी इतके सुंदर आणि व्यवस्थित आहेत की कसा शब्द कुठं वापरावा हे सुद्धा ठरलेले असे. कुठलेही इकडे तिकडे शब्द वापरून चालत नाही. आपण बरीच माणसं साधनेला बसतो, तर असं म्हटलं जातं. आता हा पुढं आपल्या माऊलींचं जेव्हा पुढचं आता आपण निरूपण चालू करू त्याच्यामध्ये भाग येईलच, तेव्हाच सांगतो त्याच्यामध्ये की आपण मागच्या वेळी पाहिलं की गोविंदपंत आणि नीराबाई, विठ्ठलपंतांची आई बाबा, त्या दोघांना कळलं की आपला मुलगा पैठणला जाऊन शिकून तर आलेला आहे, ज्ञान प्राप्त तरी करून आलेलं आहे असं मला वाटतं तरी. म्हणजे आईबाबांचं कसं असतं की आपलं मूल एखाद्या ठिकाणी शिकायला पाठवतात, पण जसं ते घरी येतं तसं लगेच त्याचं बोलणं चालण्यावरनं आईवडिलांना लक्षात असतं, आईवडिलांना कळतं की आपल्या मुलाला कुठल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जसं आत्ताही सुद्धा बरीच मुलांना आईवडिलांना वेळ नसतो, दुर्दैव आहे, आणि त्यांना बोर्डिंगमध्ये ठेवतात, दुसरीकडं शिकायला पाठवतात, आणि जेव्हा ते शिकून येतात तेव्हा मुलाच्या वागणुकीवरनं आईवडिलांना कळतं की मुलावरती काय संस्कार झालेले आहेत. दुर्दैव आज आपल्या भारतामध्ये असा आहे की जो तो आपल्या मुलांना परदेशी पाठवायचा प्रयत्न करतो, परदेशी पाठवतो. कशासाठी? आपल्या भारतामध्ये काही गोष्टी नाही आहेत. जी माणसं परदेशी मुलांना शिकायला पाठवतात, ज्ञानासाठी पाठवलं उत्तम, पण नोकरीसाठी तुम्ही तिथंच राहा, तिथं चांगलं आहे. मग याचा अर्थ असा की आपल्या देशावरती आणि आपल्या संस्कृतीवरती विश्वास नाही किंवा तुम्हाला ते पचनी पडत नाही. आज जर्मनीसारखी लोक भगवद्गीतेचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, स्तोत्र पठण करतात, आणि आपण लोक जे त्यांचे वाईट गुण आहेत ते घेऊन आज मुलं रात्री घराबाहेर राहतात. म्हणजे काय शिकला, संस्कार काय घेतले हे याच्यातनं कळतं. आणि म्हणून हा खरंच अतिशय भारताच्या दृष्टीने आणि आपल्या आईबापांच्या दृष्टीने गंभीर विषय आहे की इतकी जिव्हाळा आपल्या मुळामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जिव्हाळा, आईवडिलांच्या छातीला जे बाळ, जे मूल बिलगतं ते जेव्हा दुसरीकडे जातं आणि त्याच्यावर जे संस्कार तिथल्या संस्कृतीचे होतात तेव्हा कळतं की इथं आईवडिलांपैकी कोण गेलं तर त्याला तिथनं यायलासुद्धा वेळ नसतो. तिथनंच तो म्हणतो मला याचा व्हिडिओ पाठवा. बस, म्हणजे तुम्ही विचार करा की मानसिकता किती बदललेली असेल. जन्मभर पैसा कमवायचा, काहीही कमवायचं नाही, एखादं यंत्रासारखा पैसा कमवायचा आणि त्याचा शेवटी असाच तो दवाखान्यांमध्ये घालवायचा, आजारांमध्ये. हे सांगायचं मूळ कारण असं आहे की आपल्या धर्मग्रंथांमध्ये ह्या सर्वांची बीजं रोवली गेलेली आहेत की आपल्या मुलांवर संस्कार कसे पाहिजेत आणि कसे करायला पाहिजेत. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील ज्या पैठण गावामध्ये, ज्या पैठण शहरामध्ये अध्ययनाचं, ज्ञानाचं जे शिक्षण घेऊन आलं आहे, असं म्हणतात की त्यावेळी पैठण इथं जे धर्माचा निवाडा व्हायचा हा अंतिम शब्द मानला जायचा. म्हणजे थोडक्यात आत्ताचं सुप्रीम कोर्ट, त्याच्या पुढं काही नाही. तिथं जो न्यायनिवाडा होईल तो अंतिम. आणि अशा पैठण शहरामध्ये, अशा विद्वानांच्या शहरामध्ये विठ्ठलपंतांचं पूर्ण अध्यात्माचं, धार्मिकतेचं, संस्काराचं असं शिक्षण झालेलं होतं. आणि आज गोविंदपंत आणि नीरामाई यांच्यासमोर गोविंदपंत उभे होते
क्षमस्व, गोविंदपंत आणि मीराबाईंच्या समोर विठ्ठलपंत उभे होते. विठ्ठलपंतांचा चिंतातूर चेहरा, आपला मुलगा बोलत का नाही, आपला मुलगा काही सांगत का नाही, आपला मुलगा खेळत का नाही, या विचारांनी आई आणि वडील दोघंही चिंताग्रस्त. एखादं ज्ञान प्राप्त झाल्यावर ते ऊर्जितावस्थेत होतं आणि त्याच्यातनं चैतन्य जास्त निर्माण होतं, पण आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरती तर असं काहीच दिसत नाही आहे. कुठली चिंता त्याला सतावते. मीराबाईंना वाटतं की आपल्या भावाने त्याचा सांभाळ नीट केला नाही का, त्याच्यावर नीट संस्कार झाले का नाही हे पाहिलं नाही का, अशी आईची एक मनामध्ये असलेली चिंता. साहजिकच त्या आईचं हृदय होतं आणि ते तिच्या मनामध्ये हे सारखे विचार येऊन जात होते. जेव्हा भाऊ समोर येईल तेव्हा मी निश्चित विचारेन, अशा मनाने मीराबाई गोविंदपंत आणि विठ्ठलपंत काय म्हणतात यांच्याकडं कान लावून बसल्या होत्या. गोविंदपंत विठ्ठलपंतांना म्हणाले की अरे बाळा, तुला काय अडचण आहे, तू एवढ्या छान ठिकाणी गेलास, सगळं धर्माचरण केलंस, सगळं शिकलास, कुठल्या कुठल्या धर्मात काय काय आचरण करायला पाहिजे त्याचा पूर्ण अभ्यास तू केलास, आणि अरे आता तू विचार कर, माझं वय काय, एक तर तू मुळात उशिरा झालास आम्हाला. बोलता बोलता गोविंदपंतांच्या मुखातनं हे शब्द निघून गेले. आणि आता आमचं वय बघ, आईचं वय बघ, किती दिवस ती या स्वयंपाकघरामध्ये काम करणार, तिलाही हल्ली होत नाही. विठ्ठलपंतांना वडिलांच्या म्हणण्याचा रोख लगेच लक्षात आला की वडील काय म्हणून सांगतायत हे. अरे मी व्यवहार करतो, व्यवहाराचा जो भाग पाहतो त्याच्यामध्ये तू आता लक्ष घालायला पाहिजेस. तुझा संसार कसा थाटायचा याचा आता आम्ही विचार करतोय, तर संसारी आता तू कसं व्हायचंस ह्याचा विचार तूही करायला हवास. आणि विठ्ठलपंत म्हणाले, बाबा मी बोलत नव्हतो, पण त्याला काही कारणं होती. मीराबाईंच्या मनामध्ये टचकन एक वेगळा विचार येऊन गेला. गहिनीनाथांनी दिलेला आशीर्वाद, त्याच्यापासनं झालेलं, जी प्रसाद दिला त्याच्यापासनं झालेलं हे मूल जे वाड्यामध्ये खेळत होतं, मोठं झालं, अध्ययनाला गेलं, अध्ययन करून आलं, आणि आता मुलाच्या संसाराची स्वप्न बघता, आणि हे स्वप्न बघत असताना मुलगा म्हणते, बाबा मी तुमच्याशी बोलणारच होतो. म्हणजे कुठंतरी मुलगा मोठा झाला आहे याची मीराबाईंना जाणीव झाली. आईचं मनच असं असतं की क्षणोक्षणी ते मुलामध्ये होणारे बदल हे पाहत असतं. आपल्या मुलाला काय हवं काय नको याचं कायम विचार आईचं मन हे वेगळ्या दृष्टीने करत असतं आणि बाबांचं मन हे व्यावहारिक दृष्टीने करत असतं की आपला मुलगा ह्या जगतामध्ये, या व्यवहार जगतामध्ये कसा टिकून राहील हे वडील विचार करत असतात. आई ही घराची चिंता करते आणि बाप हे जगाची चिंता करतो. आणि मीराबाई विठ्ठलपंत काय सांगतात, हा माझा मूल आलं, इतका गुण्यागोविंदानी, इतका चांगला मुलगा, सकाळी पहाटे उठतो, उठल्या उठल्या देवासमोर बसतो, देवपूजा करून अध्ययन करतो, रामायण भागवत याचा अभ्यास चालू आहे. रोजचं त्याच्या गुरुकुलमध्ये जे काही शिक्षण दिलं आहे त्यावरनं त्याचं रोज अध्ययन चालतं. आणि असा मुलगा चिंतातूर अवस्थेत, संभ्रमित अवस्थेत, आकाशाकडं डोळे वटून, वटून म्हणजे कसं की डोळे एक स्थिर करून पाहतो, असा बघणारा मुलगा आत्ता बाबांना म्हणतो की बाबा मी तुमच्याशी बोलतो, थोडंसं जेवण होऊ दे. आणि गोविंदपंत फक्त मान डावीकडे करतात आणि डाव्या बाजूला मीराबाई उभ्या असतात स्वयंपाकघराच्या दरवाजाशी. त्यांना काही न बोलता गोविंदपंतांना काय बोलायचं आहे हे कळतं आणि त्या आत स्वयंपाकघरामध्ये पानं वाढण्यासाठी जातात. पानं वाढण्यासाठी जातात आणि गोविंदपंत विठ्ठलपंतांना म्हणतात, काही असं तर नाही ना की जे तू आईसमोर बोलू शकत नाहीस, फक्त मलाच सांगण्यासारखं आहे. बघा बाप कसा असतो
आणि तो आपल्या मुलांना कसा बरोबर हाताळत असतो, असे हे इतकं सुरेख सुंदर उदाहरण आहे. आणि विठ्ठल म्हणतात नाही हो बाबा, असं काही नाही आहे, पण मनामध्ये खूप क्लेश आहे. आणि आतमध्ये मीराबाईंच्या हातातनं भाजीमधला डाव वाचतो. हात थोडासा भीतीने थरथरतो आणि त्या थरथरण्याने तो डाव वास्तविक भांड्यावर आपटलेला असतो. मूल आत्ता शिकून आलंय आणि कसला क्लेश. आईचं मन आहे, आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक क्षणी आई विचार करत असते मुलाचा, आणि हे आईशिवाय कोणी करूच शकत नाही. आणि तिथं जेवण होतं आणि जेवण झाल्यानंतर विठ्ठलपंत गोविंदपंतांना म्हणतात, बाबा, पैठणसारखं शहर नाही. सर्व मोठे विद्वान ब्राह्मण पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या हाताखाली माझं अध्ययन झालं. एखादा महापंडित व्हावं इतकं ज्ञान मी प्राप्त केलं, पण मनामध्ये दुःख राहिलं. ते दुःख एवढ्यासाठी राहिलं की जे ज्ञान सर्व लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, हेच ज्ञान हे महापंडित सर्वसामान्यांना कळू देत नाहीत. त्यांच्या मनाप्रमाणे न्यायनिवाडा करतात. पैठणचं न्याय शासन हे सर्वश्रेष्ठ जरी मानलं बाबा, तरी त्याच्यामध्ये कुठेतरी घोटाळा आहे असं मला वाटतं. कारण मनमानीप्रमाणे निर्णय दिला जातो असं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माणसामध्ये भेद केला जातो आणि तिथं निर्णय जातो, आणि बाबा हे योग्य नाही, हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आणि हे थांबवण्यासाठी कोणीतरी पुढं यायला पाहिजे, एवढं विठ्ठलपंत म्हणतात. आणि गोविंदपंत काय समजायचं ते एका क्षणात समजतात, आणि मीराबाईंच्या छातीचा ठोका चुकतो. मुलाच्या मनामध्ये नक्की काय आहे, काय द्वंद्व चालू आहे, काय युद्ध चालू आहे, याची त्यांना आतुरतेने ते वाट बघतच असतात. पण मुलगा असा काही बोलेल ह्याची त्यांना कल्पना नसते. कुठल्या विचारांनी बोलतोय, पण तेव्हा परत एकदा सांगतो की स्त्रियांना मध्ये बोलायचा अधिकार नसायचा, आणि स्त्रिया बऱ्याच गोष्टी ह्या दरवाजामध्ये चोरून ऐकायच्या. चोरून हा शब्द एवढ्यासाठी म्हटलं की कानावर काय पडतंय हे नीट ऐकू यावं म्हणून त्याला चोरून म्हटलं. समोर नसावं, कारण समोर असाल की स्त्री ही पटकन तुटते. जेवढी सक्षम, जेवढी कणखर, तेवढी तुटते पण पटकन. हे तेव्हा लोकांना माहिती होतं, म्हणून काही गोष्टी ह्या पुरुषांमध्येच बोलल्या जायच्या. आणि विठ्ठलपंत वडिलांना म्हणतात, मामाचं स्थान. गोविंदपंत म्हणाले, अरे तुझा मामा, त्याचं वजन काय पैठणमध्ये? तो स्वतः अध्यात्माच्या मार्गी जाणारा माणूस, एवढं त्याचं स्थान, तू त्याच्या कानावर घालायच्याच गोष्टी. आणि विठ्ठलपंत म्हणतात, बाबा मी काय बोलणार, माझ्याबरोबरच हे जे घडतंय हे पाहणारा दुसरी व्यक्ती मामाच होता, पण एवढं त्याला माहिती असून सुद्धा तो मूग गळून बसला. ह्यात त्याची चुकी नाही, कारण पाण्यामध्ये राहून माशाशी वैर करता येत नाही. आणि विठ्ठलपंत त्यांना म्हणतात की हे जे महापंडित आहेत आणि यांचा जो भाग आहे, यांनी अतिशय विद्वान जरी असले, हे ज्ञानाची जरी प्राप्ती केलेली असली, तरी हे ज्ञान ते दुसऱ्यास देण्यास तयार नाहीत. त्याच्यासाठी सौदेबाजी चालते. न्यायामध्ये सचोटी नाही. पैठणसारख्या ठिकाणी जो न्याय हा अंतिम मानला जातो, तिथंच जर भ्रष्टाचार होत असेल तर याच्या विरुद्ध कोणीतरी आवाज उठवायला हवा. गोविंदपंतांना कळलं की आपल्या मुलाचं मनामध्ये नक्की काय चाललं आहे. मग गोविंदपंत वडील की नातीनी पहिला सल्ला त्यांना देतात की अरे बघ, तू तुझा मामा एवढ्या वर्षी तिथं राहतोय, पैठणसारख्या प्रसिद्ध ठिकाणी तिथं राहतोय, जिथं असं म्हणतात की न्याय हा शेवटची पायरी ही फक्त पैठण आहे. तिथं जो न्याय होतो हा योग्यच होतो. ही जर धर्मशास्त्राने दिलेली पावती असेल तर तिथंसुद्धा तुझा मामा जर शांत बसत असेल तर ह्याच्यावरनं तू लक्षात घे की तू पण शांतच बसलास तर तुझ्याही डोक्याला त्रास होणार नाही. काय गंमत. वडिलांनी काळजीपोटी कसं विठ्ठलपंतांना सांगितलं. वडील कसे एक आपण म्हणतो की वडील कसं समजवत असतील.
पैठण हा, परत एकदा सांगतो, आपण का मूळ पाहतोय? कारण पुढं ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सर्व इतक्या जोडल्या गेलेल्या आहेत. ज्या पैठणचं गोष्टी आहेत तिथंच ज्ञानेश्वर माऊलींवरती न्याय झाला का अन्याय झाला आहे नंतर आपण पाहणार आहोत. पण ह्या अन्याय होणाऱ्या गोष्टींवरती शृंग लावण्याचं काम हे आता विठ्ठलपंत करणार आहे. जेव्हा सावरकरांच्या बाबतीत ही गोष्ट ठरली तेव्हा सावरकरांनी सांगितलं आपल्या पत्नीला, तुला जे काय पाहिजे ते तू उपभोगून घे, तुला जवळ काय पाहिजे असेल, तुला जर दागदागिने बरोबर घ्यायचे असतील तर तू बरोबर घे, पण तू माझी बायको म्हणून बरोबर येऊ नकोस. तू जर मला नवऱ्याला सर्वश्रेष्ठ दागिना मानत असशील तर मी तुझ्याबरोबर आहे. आपल्या घरामध्ये पहिली आग लावल्याशिवाय लोक बाहेर येणार नाहीत. जर रणांगणावरती भ्रष्टाचाराविरुद्धवरती अन्यायाच्या विरुद्ध माणसाला जर लढाचा असेल तर माणसाला पहिलं स्वतःच्या घराची होळी करायला लागते. काय सावरकरांचं मत होतं, काय सावरकरांचे विचार होते. आणि तसेच विचार इथं म्हणजे विठ्ठलपंतांचेच विचार सावरकरांकडे आले असतील, पण विठ्ठलपंतांचे हेच विचार होते. आणि विठ्ठलपंत गोविंदपंतांना म्हणतात की बाबा हे कोणातरी थांबायला पाहिजे आणि ते काम मी करावं असं मला वाटतं, की नाहीतर या मी शिकलेल्याचा आणि मला जे ज्ञान प्राप्त झालं, एवढं अध्ययन मी केलं आणि या बुद्धीचा सुबुद्धीचा जर मी त्याचा योग्य वापर करू शकत नसेल आणि होणाऱ्या अन्यायाला जर मी अनुमोदन करत असेल तर मी महापंडित म्हणण्याच्या योग्यतेचा नाही. मीराबाई ऐकत होत्या. क्षणभर त्या हादरल्या. स्वतःचा खांदा दरवाजालाच लागला आणि दरवाजाची कडी हल्ली. त्याबरोबर विठ्ठलपंतांचं लक्ष गेलं, आपली आई ऐकते. आणि विठ्ठलपंत आईला म्हणतात, आई माझं काही चुकलं का? जर मी आज बोललो नाही तर तुमचे संस्कार योग्य नाहीत असं माझ्या मनाला वाटेल. आणि तुम्ही जे संस्कार केले जर त्याला न्याय द्यायचा असेल तर ह्याच्यामध्ये मला उडी टाकणं भाग आहे आणि ह्याच्यासाठी मला थांबवू नये असं मला वाटतं. आणि तिथं विषय त्या दिवशी थांबतो आणि विठ्ठलपंत बाहेर जातात. आणि गोविंदपंत काही क्षणाची विश्रांती घेऊन मीराबाईंना म्हणतात, बघा काय गंमत आहे. विठ्ठलपंत बाहेर जातात, गोविंदपंत थोडेसे बिछाण्यावर आडवे होतात. मीराबाई म्हणतात, मुलांनी एवढं सांगितलं, माझे पतिराज एवढे काम करतात, थोडेसे दमले असतील शारीरिक आणि पडले असतील, पण मनामध्ये गोविंदपंतांच्या वादळ उठलेलं होतं. आपल्या मुलांनी घेतलेला निर्णय हा काय आहे, योग्य आहे की नाही, आणि जर तो योग्य असेल तर आपण त्याला कसं पाठिंबा दिला पाहिजे, ह्या विचारांनी फक्त डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या होत्या, पण अंतर्मनातनं आणि विचारातनं गोविंदपंत जागे होते. आणि त्याच वेळेला मीराबाई आपला मुलगा संसार करेल की नाही ह्या एकाच विचारांनी गोंधळून अवस्थेत गेल्या होत्या. धुतलेलं ताट परत धुवाला त्यांनी घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं, ताट आपण अगोदरच धुतलेलं आहे. मनाची, मानसिकतेची आणि विचारांची गोंधळलेली अवस्था मीराबाईंची झालेली होती. आणि आपलं मूल परत कधी येत आहे, का असंच बाहेर जात आहे, का असाच बाहेर जाईल, का अजून कोणाला तरी तो बोलेल, त्याचे विचार इतरांना पटतील असं नाही आणि ह्याच्यातनं कुठला वाद उत्पन्न होणार नाही ना, असं मीराबाईंच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतं. आणि स्वयंपाकघरामध्ये भांड्यांची आवराआवर झालेली असली तरी त्या करत असतात. काय माणसाची मानसिक स्थिती होते. काम पूर्ण झालेलं असतं पण तरी विचार काय करणार काय, म्हणून परत त्याच भांड्यांची आवराआवरी करत असतात. गोविंदपंत थोडेसे वामकुक्षी घेतात असं मीराबाईंना वाटतं, पण नुसते डोळे मिटून आपल्या मुलाचा विचार डोक्यात काय चालू आहेत ह्याचा विचार गोविंदपंत करत असतात. आणि दुपारी सूर्यास्ताच्या वेळी विठ्ठलपंत घरी येतात आणि बघतात की विठ्ठलपंत थोडेसे का होईना शांत होऊन आले. मनामध्ये असलेलं, मनामध्ये जे साठलेलं होतं, आज एका बापासमोर, एका मुलाने ते मन मोकळं केलेलं आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि त्यावेळी आपण आजही ही गोष्ट महत्त्वाची मानायला पाहिजे की आपला मुलगा
आपलं मूल, आपली मुलगी असो, जर आपल्याला कुठले विचार सांगत असतील तर त्याला पटकन तुम्ही प्रत्युत्तर देण्याच्या आधी ते योग्य का योग्य हे गोविंद पंतांसारखं तुम्ही भले डोळे उघडे ठेवा, पण डोळे मिटलेत तर जगाला वाटेल तुम्ही झोपलायत, पण तुम्ही विचार योग्य करू शकता. आणि विठ्ठल पंत जेव्हा येतात तेव्हा गोविंद पंत म्हणतात, चला विठ्ठला, तुझा निर्णय मला पटला, पण आता तू पुढं काय करायचं ठरवलंयस? असं तू एकदम परस्पर ह्या धर्मशास्त्राला, धर्मन्यायाला, ह्या महापंडितांना विरोध करू शकशील? असा गोविंद पंत त्यांच्या पुढे प्रश्न टाकतात. आज आपण इथे थांबणार आहोत आणि थांबण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे अशी की विठ्ठल पंत जेव्हा सकाळी स्नान करून भगवंतासमोर, देव्हाऱ्यासमोर धर्मग्रंथांचं पठण करीत, तेव्हा ते सांगायचे त्या परमात्म्याला, त्या बाळकृष्णाला सांगायचं आहे, अरे मी सांगतोय तू ऐक. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आपण रोज साधना करतो, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने साधना करते, पण ती साधना करताना हा एक प्रकारचा संकल्प जर तुम्ही परमेश्वराला केलात की मी तुझ्यासाठी साधना करतोय, तुझं नामस्मरण करून साधना करतोय, फळाची अपेक्षा नाही, हे तुझ्यासाठी करतोय, हे तुझ्यासाठी करतोय सांगायचं कारण एवढंच की तू ऐकावंस म्हणून मी तुझ्यासाठी करतोय म्हणून सांगतो. आपण घरात 4 माणसं असतात आणि आई हाक मारते मुलाला, ते मी काय सांगते ते ऐक. तिथे फक्त मुलाला सांगतात, तर घरामध्ये अजून 2 जण असते, पण त्यांना सांगते का? ते ऐकतातच आणि मग त्यांची मतं प्रदर्शित करतात. आणि ती हे मतं इतर लोकांची मतं जे प्रदर्शित करत असतात, ही इतर लोकांची मतप्रदर्शन म्हणजे जेव्हा आपण ध्यानाला बसतो, स्वाध्यायाला बसतो, जपाला बसतो, स्तोत्र पठणाला, मंत्र पठणाला बसतो, तेव्हा आपल्या अवतीभोवती पंचमहाभूतामध्ये असलेल्या इतर चांगल्या वाईट शक्ती ह्या आपल्या सभोवताली अवतीभोवती फिरत असतात. जर तुमचं ध्येय मी कोणाशी बोलतोय आणि कोणाला सांगणार हेच जर नसेल, तर तुम्ही मुखोद्वारी जो उच्चार करता तो त्या बाकीच्या शक्ती ज्या असतात त्या स्वीकार करतात आणि ते हा निसर्गाचा नियम आहे, घेतलं की काहीतरी द्यायला पाहिजे. आणि मग जर वाईट शक्तींनी जर तुमचे मंत्र तंत्र जप अगदी जरी घेतला तरी त्या देताना तुम्हाला वाईट शक्ती देतात. म्हणून नेहमी मग फलद्रूप का होत नाही? ते याच्यामुळं होत नाहीत कारण संकल्प नाही. म्हणून रोज आपण जेव्हा अध्ययन करतो, एखादे स्तोत्र वाचतो, पठण करतो, तेव्हा फोटोसमोर बसा, देवासमोर बसा, देवाला आधी संकल्प करा. संकल्प करताना प्रत्येक वेळी पाणी हातावरून सोडलं पाहिजे असं नाही. मनात संकल्प करा, त्या परमेश्वराला सांगा, हे परमेश्वरा, हे भगवंता, महाराज, स्वामी, अजून कोणी असतील त्यांना की मी हे तुमच्यासाठी वाचतोय, तर तुम्ही इथं ऐकावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि पठण चालू करावं. म्हणजे त्या देवतेला आवाहन केल्यासारखं होतं आणि तेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. हे जर केलं तरच तुम्ही जे अध्ययन करता, जो जप करता, त्याला अर्थ आहे आणि त्याच्यामधनं धनभारित ऊर्जा तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे अगदी लिहून ठेवण्यासारखी गोष्ट आहे की इतरत्र कुठेही बसून त्याच्यामध्ये करू नये. कारण नाही तर त्याप्रमाणे त्या शक्ती, आपल्या सभोवतालच्या शक्ती कार्यान्वित असतात आणि त्याप्रमाणे त्या आपला अधिकार, आपली शक्ती आपल्या मनावरती आक्रमण करून आपली वैचारिकता बिघडवतात. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की एखादं गोष्ट करताना, म्हणून बघ इथं विठ्ठल पंत देवाऱ्याच्या समोर बसून वाचन करायचे आणि त्या बाळकृष्णाला सांगायचे. हे केल्यामुळं जे काही सांगायचं आहे ते फक्त बाळकृष्णासाठी होतं. प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक दगडामध्ये देवत्व असतं की नाही हा प्रत्येक माणसाच्या मनाचा प्रश्न आहे. तुम्ही मानलं तर असतं, नसलं तर नाही असं आहे. त्याच्यासाठी देवाची मूर्तीच पाहिजे असं नाही आहे, ती घडावी, एखादी सुशोभितपणा असावा, सुंदरता असावी. एखादं फूल जर संबंध काळ्या वेळा निघालेल्या असतील त्याच्या, तर तुम्ही त्या देवाला वाहत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे हे फूल आहे, झाडावर आहे, पण त्याचं सुशोभीकरण, त्याचं सौंदर्य हे डळलेलं आहे. हे आपण परमेश्वराच्या पायाशी वाहू शकत नाही. आता मला सांगायचं त्या फुलाची काय दोष आहे? त्यांनी काहीच केलेलं नसतं. म्हणून नीटनेटकेपणा हा भगवंतालाही आपल्याला जसं मनाला वाटतं की आपण भगवंताची आरास करावी, भगवंताला न्हाऊ प्याऊ घालावं, एक जेव्हा घालता तेव्हा तुम्ही त्या भगवंताशी जोडले जाता.
कृती तुम्ही काय खायला घालताय ह्याला नाही आहे. रोज दूध पिऊन तुम्ही सुद्धा कंटाळाल, तो परमेश्वर सुद्धा कंटाळतो. आपल्याला मतितार्थ ज्ञानेश्वर माऊलींचा आपण अभ्यास करतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलेलं आहे पुढं पसायदानामध्ये, हे आपल्याला अभ्यास करण्यासाठी हा सगळा एक प्रकारचा जो बेस आहे हा पक्का होणं गरजेचं आहे. जर आपला पाया जर व्यवस्थित मजबूत झाला तर नंतर आपल्याला ज्ञान खूप छानपैकी प्राप्त होणार आहे. नुसतं वर 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 आपण त्याच्यामध्ये करून उपयोग नाही. कारण आपण आपल्या मुलांवर सुद्धा कसे संस्कार पाहिजेत, कुठं चुकलो आणि कुठं चुकायचं नाही आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये कळणार आहे. घरामध्ये असलेल्या मुलांनाच्या शब्दांना किती किंमत द्यावी आणि ती द्यायलाच हवी, त्यांचे विचार असतील तर ते बाजूला करणं बापाचं काम आहे. आपण आज इथं थांबू आणि पुढच्या निरूपणात बघू की विठ्ठलपंत गोविंद पंतांना त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे, डोक्यामध्ये काय शिजत आहे आणि त्याला विठ्ठलपंतांना जे आई आणि वडील यांच्यासमोर आपले विचार मांडणार आहेत त्याला गोविंदपंत वडील म्हणून आणि मीराबाई आई म्हणून कसे सामोरं जातात ते पाहू. श्रीराम.